शिक्षकांच्या टीईटीच्या प्रशिक्षण अर्हतेबाबत 20 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, हे विधान भवन नागपूर येथे विचारलेला प्रश्न आहे. कोणी प्रश्न विचारला होता तो बघा, हे 25 फेब्रुवारी 2025 ला विचारलेला प्रश्न आहे. श्री जगन्नाथ अभ्यंकर साहेब यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय? म्हणजे आपले शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांना विचारलेले हे 4 प्रश्न आहेत. याची उत्तरे देखील दादाजी भुसे यांनी दिलेले आहेत, ते या ठिकाणी आपण पाहूया. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता बघा, श्री जगन्नाथ अभ्यंकर साहेब यांनी शिक्षकांना आरटीई कलम 23 नुसार टीईटी अर्हता दिनांक 1 एप्रिल 2010 पासून 5 वर्षाचे आज संपादित करणे आवश्यक आहे, हे खरे आहे का? आता दुसरा प्रश्न विचारलेला त्यांनी, असल्यास आरटीई कायद्यातील तरतुदी शिथिल करून टीईटीची प्रशैक्षणिक अर्हता संपादन करण्यास दिनांक 31 मार्च 2019 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती, हे खरे आहे का? नंतर तिसरा प्रश्न विचारला, असल्यास दिनांक 31 मार्च 2019 पर्यंतची मुदतवाढ देऊनही आरटीई कायद्यातील तरतूद शिथिल करून टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास आणखी 4 वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहेत? आणि चौथा प्रश्न, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांनी 25/9/2025 ला यांची प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. 1 व 2 हे खरे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 म्हणजे हा, शिक्षकांना आरटीई कलम 23 नुसार टीईटीची अर्हता दिनांक 1 एप्रिल 2010 पासून 5 वर्षाच्या आत संपादित करणे आवश्यक आहे, हे खरे आहे का? होय, हे खरे आहे. आणि प्रश्न दुसरा हे देखील खरं आहे. तर प्रश्न तिसरा सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलंय बघा, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कार्यरत शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत संपादित करणे बंधनकारक आहे. त्यानुसार दिनांक 24 ऑगस्ट 2018च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेले किमान अर्हता दिनांक 30 मार्च 2019 अखेर धारण करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार कार्यरत शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 30 मार्च 2019 पर्यंत प्राप्त करणे बंधनकारक आहे. अन्यथा शिक्षकांच्या सेवा संपुष्टात करण्यात याव्यात अशी तरतूद करण्यात आली आहे. मार्च 2019 नंतर बघा, मार्च 2019 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा प्राप्त करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत केंद्र शासनाच्या यापूर्वी विनंती करण्यात आली होती. सदरची अर्हता पूर्ण करण्यास पुरेशी संधी दिलेली असल्याने सदरची मागणी केंद्र शासनाने अमान्य केली आहे. म्हणजे आता हे चौथा, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? तर चौथा प्रश्नोत्तर दिलेले प्रश्न उद्भवतच नाही. म्हणजे बघा, टीईटी बंधनकारक केलेली होती. म्हणजे मार्च 2019 पर्यंत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना टीईटी पूर्ण करायची होती शिक्षकांची. मात्र त्यानंतरही केंद्र शासनाने त्यांना आता सन 2025 म्हणजे सन 2026 म्हणजे 25 आणि 26 या 2 वर्षाची मुदतवाढ टीटी पास होण्यासाठी दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.